नमस्कार शेतकरी मित्रांनो, सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऊसामध्ये आंतरपीक म्हणून आपण फ्लॉवर पिकाची जी लागवड केली होती त्याच्यामध्ये आपणाला सुरुवातीला ज्या 2 ड्रेंचिंग असतील त्या आपण केल्या. त्याच्यानंतर आपण पूर्ण प्लॉट असेल किंवा फ्लॉवरसुद्धा पाहू शकता. त्याचबरोबर ऊसासुद्धा आपण फुटवा असेल किंवा ऊसाशी सुद्धा ग्रोथ पाहू शकता. आता आपण बऱ्याच ठिकाणी ज्यावेळी ऊसाची लागवड करतो त्याच्यामध्ये आपण डुंबा किंवा जो हा बुंदा आहे तो मोकळा ठेवतो किंवा त्याच्यामध्ये आपण प्रामुख्याने कोणत्याही प्रकारचं आंतरपीक असेल किंवा कोणत्याही प्रकारचं जी आपण शेती करत असतो त्याच्यामध्ये घेत नाही. याच्यामध्ये आपण आंतरपीक म्हणून फ्लॉवरची लागवड केलेली आहे. आता याला जवळपास 1 महिना पूर्ण झालेला आहे. अशा पद्धतीने पूर्ण प्लॉट असेल किंवा फ्लॉवर हा डेव्हलप झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर उसालसुद्धा चांगल्या पद्धतीने फुटवा असेल किंवा चांगल्या पद्धतीने ग्रोथ घेत आहे. आता याला प्रामुख्याने आपण 2 ड्रेंचिंग केल्या. त्याचबरोबर उसाबरोबर जे आपण लागवड किंवा रासायनिक खत टाकणार आहे ते आपण याच्या बुंद्यापाशी हे पेरून घेतलं. आता हे ड्रीप आहे. ही ड्रीप आपण ज्यावेळी फ्लॉवरची ज्यावेळी काढणी होणार आहे किंवा पूर्ण प्लॉट फ्लॉवर ज्यावेळी काढून होणार आहे तेव्हा ड्रीप आपण हे ऊसासाठी वापरणार आहे. आता सुरुवातीला याच्यासाठी वापरण्याचं कारण म्हणजे आपल्याला जी ड्रीपची खतं असतील किंवा जे आपल्याला चांगल्या पद्धतीने फ्लॉवरची डेव्हलपमेंट करायची किंवा चांगला गड्डा पडला पाहिजे याच्यासाठी ड्रीपच्याद्वारे जी खतं सोडायची आहेत त्याच्यासाठी आपण ड्रीप हे बुंद्यावर घेतलेलं. आता प्रामुख्याने ह्या स्टेजला प्लॉट आल्यानंतर आपल्याला ज्यावेळी कॅल्शियम ह्या स्टेजला प्लॉट आला त्याच्यामध्ये तुम्ही प्रामुख्याने 13-40-13 याचं एक ॲप्लिकेशन देऊ शकता. ज्यावेळी आपल्याला फुल दिसायला चालू होणार आहे किंवा फुल पडायला चालू होणार आहे त्यावेळी आपल्याला 13-0-45 कॅल्शियम नायट्रेट बोरॉन याचं एक ड्रिपचं ॲप्लिकेशन द्यायचं आहे की ज्यामुळे आपल्याला प्रामुख्याने गड्डा चांगला पांढरा शुभ्र राहिला पाहिजे, आटीवपणा किंवा चांगल्या पद्धतीने गड्ड्याला वजन मिळालं पाहिजे. त्याच्यासाठी याचं एक ड्रिपचं ॲप्लिकेशन द्या. त्याच्यानंतर 0-52-34 असेल किंवा 0-60-20 याचं एक ड्रिपचं ॲप्लिकेशन द्या की ज्यामुळे गड्डा चांगल्या पद्धतीने फुगवण असेल किंवा वजन हा चांगल्या पद्धतीने मिळणार आहे. आता कीटकनाशकांच्या फवारणी करताना आपण सुरुवातीला साधी फवारणी घेतली की ज्याच्यामध्ये रोपं लागण केल्यापासून आपल्याला थोड्याफार प्रमाणात किडीचा प्रादुर्भाव हा जाणवत होता. त्यावेळी आपण हमला बायोझाईम व 19-19 याची फवारणी केली. ती सुद्धा फवारणी आपण ऊसासकट म्हणजे ऊसाबरोबरच फ्लॉवरला सुद्धा केली. त्याच्यानंतर आपण प्रामुख्याने ज्यावेळी आपल्याला मागील जी आपल्याला अमावस्यावेळी जी किडीचा प्रादुर्भाव हा जाणवत होता त्यावेळी आपण प्रामुख्याने प्रोक्लेम त्याच्यासोबत आपण 13-40-13 हे खत फवारणीचं खत त्याच्यासोबत साप व त्याच्यासोबत आपण आपणाला जे इसाबियन पाहायला मिळतं याची फवारणी करून घेतली की ज्यामुळे आपण पाहू शकता अशा पद्धतीने उसालसुद्धा चांगला फुटवा आलेला आहे. त्याचबरोबर फ्लॉवरसुद्धा चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेला आहे. आता याच्यानंतर आपण प्रामुख्याने 2 फवारणी घेणार आहे. म्हणजे याच्यामध्ये आपण पहिल्या फवारणीमध्ये आपण जी कोरॅझन व त्याच्यासोबत लिजेंट याची फवारणी करू शकतो की ज्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीने ज्यावेळी आपण गड्डा तयार करायचा आहे त्यावेळी कोरॅझन लिजेंटची फवारणी करून घ्या. चांगल्या पद्धतीने गड्ड्याची फुगवून असेल व आळीपासून चांगल्या पद्धतीने कंट्रोल मिळणार आहे. त्याचबरोबर ज्यावेळी आपल्याला वातावरणात बदल असेल किंवा करप्याचा किंवा ज्यावेळी आपल्याला बुरशीजन्य रोगांचा जास्त प्रमाणात अटॅक जाणवत असेल त्यावेळी तुम्ही नेटिव्ह 0-52-34 बोरॉन याची फवारणी करू शकता किंवा स्कोर कवच त्याच्यासोबत एखादं चांगलं कीटकनाशक वापरू शकता, माम्प्लिगो वापरू शकता. याच्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीने कमी खर्चामध्ये फ्लॉवरची सुद्धा काढणी होणार आहे. उसालसुद्धा चांगल्या पद्धतीने फुटवा असेल तर चांगल्या पद्धतीने डेव्हलप होणार आहे. ज्यावेळी आपण ऊस बाळभरणी करणार आहे त्यावेळी आपण पूर्ण प्लॉट हा फ्लॉवरचा प्लॉट निघून गेलेला हा पाहायला मिळणार. मग ऊसासाठी जो खर्च करणार आहे मला रासायनिक लागवड असतील किंवा फवारणी असतील किंवा ड्रेंचिंग असतील किंवा ड्रिपद्वारे जी खतं देणार आहे त्याचा खर्च हा आपल्याला याच्यामधून निघालेला हा पाहायला मिळणार आहे. तर चला आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा. तसेच जर आपण चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा. धन्यवाद.